36 दिवस हजारो विद्यार्थ्यांचा संघर्ष, अश्रू, लाठीमार, अटक, उपोषण आणि न डगमगणारा निर्धार. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचा दावा केला जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर आंदोलकांनी जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पुढील भूमिकेची घोषणा केली आहे. आंदोलकांनी स्पष्ट केले आहे की 3 प्रमुख मागण्या पूर्ण झाल्यानंतरच आंदोलन मागे घेतले जाईल. पहिली मागणी पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपयांची भरपाई. दुसरी, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई. आणि तिसरी, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. या मागण्यावर निर्णय झाल्यानंतरच जंतर मंतर मैदान सोडणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले असून आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पाहत राहा फक्त सत्य संघर्ष मीडिया.